नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा सुंदरसा मोत्यांचा आकाशकंदील कसा बनवायचा आहे तो सांगणार आहे. हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आकाशकंदील मी बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा हा दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सुंदर असा आहे. दिवाळी आता जवळच येत आहे, त्यासाठी हा छोटासा आकाशकंदील तुम्ही नक्की करून बघा. तर हा आकाशकंदील बनवण्यासाठी मला हे एवढं साहित्य लागणार आहे. हे 6 नंबरचे मी पिवळे मोती वापरलेले आहे. त्याचबरोबर हे 8 नंबरचे क्रीम कलरचे मोती आहे. हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती आहे. हे 10 नंबरचे ड्रॉप शेपचे मोती आहे आणि हे 4 नंबरचे गोल्डन मोती आहे. एवढे मोती तर आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर ही सुई लागणार आहे. हा एक 6 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे, हा लागणार आहे. हा 10 नंबरचा दोराही आपल्याला लागणार आहे. एवढं साहित्य हे आकाशकंदील बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा आकाशकंदील बनवण्यासाठी मी हे 4 गोल असे भाग तयार करून घेतलेले आहे. 3 आणि 4 हे ड्रॉप शेपच्या मोत्यांनी आणि 6 नंबरच्या पिवळ्या मोत्यांनी मी हे बनवून घेतलेले आहे. हा भाग कसा बनवायचा आहे याचा व्हिडिओ मी आधीच तयार केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता हे जे 2 गोल आहेत हे एकमेकांना आपण असे जोडून घ्यायचे आहे. असे जोडून घ्यायचे. हे कसे जोडायचे हे पण मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं आहे, पण मी इथे आता परत सांगते. तर हा जो मोती आहे कडेचा, त्याच्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे. इथे मी हा एक पिवळा मोती घेतला आणि हा असं जोडून घ्यायचा एकमेकांना बरोबर. हे असे ह्या दुसऱ्या पार्टचा पण मोती त्याच्या समोर आला पाहिजे आणि ह्या मोत्यातून सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा जो पहिला मोती आहे वरच्या दिशेने तंगूस होता त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून आडवी सुई काढून घ्यायची. घट्ट ओढून घ्यायचे प्रत्येक वेळेला हे. मग आता ह्या मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहे, दुसऱ्या पार्टच्या वरच्या मोत्यातून. इथे परत एक पिवळा मोती घ्यायचा. आता ह्या मोत्याच्या समोरचा, या मोत्यात तंगूस आहे, हा समोरचा मोती आहे, त्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेला. मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत ह्या मोत्यातून. इथे परत पिवळा मोती घ्यायचा आहे. परत सेम विणत जायचं आहे. अशा रीतीने हे दोन्ही पार्ट आपले एकमेकांना जोडले जाणार आहेत. असे हे जोडून घ्यायचे आहे आपल्याला. असे हे 2 भाग मी इथे जोडून घेतले. जोडताना मी 1 2 3 4 5 6 आणि 7 पिवळे मोती वापरलेले आहेत. 7 पिवळे मोत्यांनी मी हे 2 भाग जोडून घेतलेले आहेत. आता ह्या साईडने आपल्याला अजून तिसरा भाग पण असा जोडून घ्यायचा आहे. सेम
हे जे 7 मणी वापरलेले आहेत मी 1 2 3 4 5 6 आणि 7 असंच 7 मोत्यांनी हा भाग याला आपण जोडून घ्यायचा आहे। आता हा तिसरा भाग आपल्याला या दुसऱ्या भागाला असा जोडायचा आहे। तो जोडताना आपल्याला 1 2 3 आणि 4 मोती सोडून द्यायचे आहेत। इथपर्यंत आपण जोडलेले आहेत, यामुळे हे 2 मोती आपण जोडून घेतलेत। त्याच्या पुढचा 1 2 3 4 आपण हे सोडून द्यायचे मोती आणि 5व्या मोत्यामध्ये आपला तंगूस घेऊन यायचा आहे। हा 5वा मोती आहे। म्हणजे 1 2 3 4 मोती सोडले, 5व्या मोत्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे। आता इथे परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा दुसरा पार्ट आहे तो असा पकडायचा समोर आणि ह्या पार्टच्या एका मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। आता परत एक मोती घ्यायचा पिवळा आणि हा जो पहिल्या मोत्यातून आपण जिथून तंगूस काढून घेतला होता तिथूनच परत सुई काढून घ्यायची। परत ह्या मोत्यातून मधल्या म्हणजे जो जोडलेला मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी। ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, घट्ट ओढून घ्यायचे प्रत्येक वेळेला। आणि आता परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे परत या दुसऱ्या पार्टमधून समोरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। अशा पद्धतीने हा भाग जसा जोडलाय तसाच हा पण तिसरा भाग या दुसऱ्या भागाला जोडून घ्यायचा आहे। 7च मोती घ्यायचे आहेत। आता इथे 1 2 3 मोती झाले जोडून, असे आपले 7 मोती आले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण हे जोडून घेऊया। आता हा जो दुसरा पार्ट होता त्याला आम्ही तिसरा पार्ट 7 मोत्यांनी जोडून घेतलाय बघा। 1 2 3 4 5 6 आणि 7। इथे 4 मोती सोडले 1 2 3 4। आता इथे वरच्या साईडने पण आपले 1 2 3 4च मोती राहिलेले आहेत। आता हा जो पार्ट आहे चौथा पार्ट याला जोडायचा आणि ह्या 1 नंबरच्या ह्याला असं हे ह्याच पद्धतीने 7-7 मोत्यांनी जोडून घ्यायचं आहे। आता या तिसऱ्या भागाला हा चौथा भाग जोडायचा आहे। तो जोडताना आता इथे परत या तिसऱ्या भागाचे 1 2 3 4 मोती सोडून द्यायचे आणि 5व्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची। वरच्या दिशेने एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा जो पार्ट आहे याच्या एका मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। आता इथे परत एक मोती घ्यायचा पिवळा, परत याच 5व्या मोत्यातून मग अशी म्हणजे पहिल्यांदा जो तंगूस घेतला त्याच्यातूनच सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची। परत ह्या मोत्यातून मधल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने। आता इथे हे 2 मोत्यांनी आपण जोडले। आता अजून 5 मोत्यांनी हा भाग ह्या भागाला म्हणजे हा चौथा भाग तिसऱ्या भागाला जोडून घ्यायचा आहे।
हे जे दोन्ही जोडले त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे पण या तिसऱ्या पार्टला पण 1 2 3 4 मोती वरच्या साईडने राहिलेले आहेत. म्हणजे इथे पण 4 राहिले, इथे पण 4 राहिले, इकडे खाली पण आपण 4-4 मोती सोडलेले आहेत. आता हा जो पार्ट आहे हा पण असाच या पद्धतीने आपण एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. इथे खालून 1 2 3 4 मोती सोडून 5व्या मोत्यात तंगूस घ्यायचा आहे आणि इकडचे पण 4 मोती सोडून 5व्या मोत्यात तंगूस घेऊन जोडून घ्यायचं आहे. आता हे चारही एकमेकांना मी जोडलेले आहेत. 1 2 3 4 हा चौथा भाग आहे. तिथनं 1 2 3 4 मोती सोडून 5व्या मोत्यामध्ये मी अशी ही सुई काढून घेणार आहे. आता हा जो चौथा भाग आहे हा आपल्याला पहिल्या भागाला जोडायचा आहे. तर इथून पण ह्या भागाचे पण 1 2 3 4 मोती सोडून द्यायचे आणि हे समोरासमोर 5वा मोती, ह्याचा 5वा मोती, ह्याचा 5वा मोती समोरासमोर आला पाहिजे. आता इथे आपण हा एक येलो मोती घेतलाय आणि ह्या 5व्या मोत्यातून, या पहिल्या पार्टच्या 5व्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेते. 1 2 3 4 आणि हा 5वा मोती वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं हे. आता परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि परत या मोत्यातून खालून वरच्या साईडनी सुई काढून घ्यायची अशी. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. घट्ट घ्यायचं. इथे या वरच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने परत हे दोन भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. चौथा आणि पहिला. 1 2 3 4 मोती राहिले. 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 2 3 4, 4 मोती आपण सोडून आता परत हे 7 मोत्यांनी हा भाग, चौथा भाग पहिल्या भागाशी आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे चारही पार्ट आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. हे असं सुंदर असं दिसतंय. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे. आपल्याला ह्या मोत्यामध्ये तो घेऊन जायचा आहे. आता हे जे 4 मोती आहेत त्यातल्या पहिल्या मोत्यामध्ये मी डाव्या साईडने तंगूस घेऊन आलेली आहे. आता इथे आपण 3 पिवळे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 पिवळे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे हा आपला असा चौफुला तयार होईल. मग परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग आता 2 मोती घ्यायचे पिवळेच. 2. सेम आपण जसे चौफुले विणतो ना तसेच आता हे आपण विणून घ्यायचं आहे. हे पण घट्ट विणून घ्यायचंय, सैल नाही घ्यायचं. या मोत्यातून आणि या मोत्यातून तिसऱ्या मी सुई काढून घेतलेली आहे. म्हणजे असे ताठ उभं राहणार आहे. आता परत 2
येलो मोती घ्यायचे। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून आपण जसं चौफुल्याचीच डिझाईन आहे ही सगळी। परत 2, आता हे सगळं आपण 2-2 मोत्यांनीच विणत जायचं आहे। 1 आणि 2। फक्त हा दिसू नये तंगूसमध्ये म्हणून हे असं वेगळ्या पद्धतीने मी विणत असते, नाही तर मधनं मध्ये तो तंगूस दिसतो असा। हे असं छान प्रत्येक वेळेला ओढून घ्यायचं आहे। आता हे जे ह्या गोल भागाचे जे 4 मोती होते त्याच्यावर हे 4 चौफुले तयार झालेत। 1 2 3 आणि 4। आता परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा जो आपण जोडलेले 2 भाग जोडलेला हा जो मोती आहे 7वा, त्याच्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत सेम 1 2 मोती पिवळे सेम विणायचे, काही फरक नाही करायचा आहे। या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता हा जो दुसरा पुढचा भाग आहे त्याचे 1 2 3 4 मोत्यांवर 4 चौफुले तयार करून घ्यायचे। 2-2 मोती घेऊनच अशा पद्धतीने आपण हा पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहोत। असा या मोत्यातून वरच्या दिशेने त्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी 1 आणि हा दुसरा। परत सेम 2-2 मोत्यांनी आता आपण ही पूर्ण ओळ करून घेणार आहोत। आता इथे या ओळीचा शेवट आलेला आहे। या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची शेवटच्या। इथून आपण सुरुवात केली त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि आता इथे एकच मोती घ्यायचा। इतक्या वेळ आपण 2-2 मोत्यांनी विणलेला आहे। आता शेवटी एकच मोती घ्यायचा। परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे। असा हा चौकोन वरती आलेला आहे। आता ह्या मोत्यामध्ये परत सुई घ्यायची आपण उजवीकडून डावीकडे आणि परत 3 मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 मोती घेतले। परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। इथे ही आपली दुसरी ओळ चालू झालेली आहे। इथे पण ही चौफुल्यांचीच ओळ करायची आहे। आता 2-2 मोती घेऊन पूर्ण ही ओळ विणून घ्यायची आहे अशीच। या मोत्यातून परत या सगळ्या मोत्यातून 1 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची। सगळी ही ओळ 2 मोत्यांनीच आपण विणून घेणार आहोत।
परत 2 पिवळे आणि पिवळ्याच मोत्यांनी घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने. घट्ट घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला, सैल नाही सोडायचं आहे, नाही तर मग वरती लुळा पडेल आपला आकाशकंदील. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 हा 2 आणि हा तिसरा. परत 1 आणि 2 मोती. नीट ओढून घ्यायचं आहे. हे थोडंसं इथे लूज पडलं गेलं, मी ओढून घेते नीट. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने. आता ही आपण इथे साईड चेंज केलेली आहे. अशा प्रकारे ही पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. इथे या अशा 2 ओळी मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण मी ह्या 1 आणि 2 ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूनी हे असं सेम दिसत आहे. आता जर तुम्हाला या आकाशकंदीलमध्ये जर ते टी लाईट कॅन्डल ठेवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला इथून थोडंसं पॅक करावं लागणार आहे. ते कसं करायचं ते मी दाखवते. तर आता या आडव्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता 3 पिवळे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पिवळे मोती घेतले. त्याच मोत्यातून परत सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. या मोत्यात परत वरच्या दिशेने सुई घ्यायची आहे अशी. आता इथे परत 2 येलो मोती, 1 आणि हा दुसरा. परत त्याच मोत्यातून परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 हा दुसरा आणि हा तिसरा. इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत सेम चौफुले तयार करत जायचे आपल्याला. या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपण ह्या कोपऱ्यात आलेलो आहोत. तर इथे 1 2 3 ऑलरेडी 3 मोती आहेत. तर इथे आता एकच मोती घ्यायचा पिवळा, म्हणजे आपला इथे एक चौफुला तयार होईल. या मोत्यातून सुई काढून घेतली आपण. परत या मोत्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने
ह्या मोत्यातून आणि हा जो पुढचा मोती आहे याच्यातून पण उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. आता म्हणजे हे आपण हे उभं विणलंय आणि हे आता आडवं विणलेलं आहे. आता परत इथे 2 मोती, ह्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने, या मोत्यातून परत ह्या मोत्यातून, इथे परत 2, 1 आणि 2, परत सेम परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. सुई अशी आपण काढून घेतलेली आहे. परत 2 मोती, 1 आणि 2, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपण परत इथे ऑलरेडी 1 2 3 मोती आहे, तर इथे परत एकच मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. म्हणजे हे असं आता चपटा असं बसणार आहे, उभं न राहता. याच पद्धतीने आता हे सगळं आपण या 2 साईड पण विणून घेणार आहोत. आता ही लाईन इथे संपत आलेली आहे. तर आता इथे शेवट आला आहे म्हणजे ह्याचा. तर इथे काही मोती घ्यायचा नाही कुठला, नुसताच हा जो मोती आहे पहिला चौफुला आपण तयार केला आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे ह्या मोत्यात सुई आहे त्याच्या समोरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हे असं जोडून घ्यायचं आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, व्यवस्थित ते म्हणजे दिसेल डिझाईन आपलं. इथे पण हे पण जोडून घ्यायचं आहे असं. आता हा असा मस्त आपला एक छान असा चौकोन तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ती कॅन्डल ठेवू शकता. तर आता इथे आधी मी गाठ मारून टाकते. समजा जर तुमची कॅन्डल छोटी असेल आणि जर असं वाटलं की ती पडतीये, तर इथे अजून आपण अशा 2 माळा ओवून लावू शकतो. आता ही एवढी कॅन्डल आहे, तर ही याच्यामध्ये आरामात बसते. असं वरून तुम्ही घालू शकता व्यवस्थित तिला. अशी इथे बसते. इथून ही काही अशी पडणार नाही आहे जरी तुम्ही लटकवला तरी. त्यामुळे हे कॅन्डल ठेवण्यासाठी खास एवढं आपण हे केलेलं आहे. आता ह्या आकाशकंदीलची ही वरची बाजू आहे, तर त्याला मी अडकवण्यासाठी दोरी करणार आहे. त्यासाठी मी हा 10 नंबरचा पांढरा दोरा वापरलेला आहे. हा लवकर तुटत नाही.
म्हणजे अजिबातच हाताने वगैरे तुटत नाही, त्याला कात्रीनेच तोडावं लागतं, इतका तो घट्ट आहे. आणि आता मी हे इथे 1 2 3 4 मोती आहे, त्यातला हा जो इकडनं तिसरा मोती आहे त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे अशी. आणि आता इथे मी हे 2 6 नंबरचे मोती ओवून घेतलेले आहेत. तर ह्या दोऱ्यामध्ये मी एवढे मोती ओवून घेतलेले आहेत. पहिले 2 क्रीम कलर 6 नंबर येलो, 2 6 नंबर, 1 4 नंबर गोल्डन, हा 8 नंबर क्रीम, परत 4 नंबर गोल्डन, मग 2 6 नंबर, अशा प्रकारे मी ओवून घेतलेलं आहे. त्याच्यात हे जे 8 नंबरचे मोती आहेत म्हणजे गोल्डनचे जे कप्पे केलेत मी, हे 1 2 3 4 आणि 5 केलेले आहेत. आणि सुरुवातीला हे जे 4 मणी मी ओवले ते, तसेच इकडे शेवटी पण हे 4 सेम ओवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकता. मी या माझ्या पद्धतीने केलेले आहे. तर आता ह्या मोत्यात आहे त्याच्या समोरच्या मोत्यातून मी सुई इकडे काढून घेणार आहे. आता इथे मी गाठ मारून घेते म्हणजे लूज पडणार नाहीये. आता मी हा त्याच्या शेजारचा जो मोती आहे त्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे या मोत्यात. आता इथे आपण सेम ओवून घ्यायचे. 2 क्रीम, 2 येलो, हा 1 गोल्डन, परत हा 8 नंबरचा आहे, परत हा 1 गोल्डन, परत इथे हे 2 येलो, परत 1 गोल्डन, 8 नंबर, 1 गोल्डन, परत 2 येलो. आता इथे अजून एक गोल्डन मोती घ्यायचा फक्त, आणि ही जी पहिली आपण माळ ओवलेली आहे त्यातला हा जो मधला मोती आहे 1 आणि 2 सोडून हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून सुई मी काढून घेतली अशी. आता इथे परत 1 गोल्डन मोती घ्यायचा, मग 2 येलो, परत 1 गोल्डन, 1 क्रीम, 1 गोल्डन, 2 येलो, 1 गोल्डन, 1 8 नंबर क्रीम, परत 1 गोल्डन, 2 येलो आणि हे 2 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती. आता इकडच्या साईडला ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घेणार आहोत. असे म्हणजे हे असं आपलं लटकन म्हणजे अडकवण्यासाठीचे दोरी आपली सुंदर अशी तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. आता ही आपली खालची बाजू आहे आकाशकंदीलची. तर इथे आपल्याला या अशा मस्त चुरमुळ्या तयार करायच्या आहेत. त्यासाठी
मी परत हा दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. दोऱ्यातच करायच्यात म्हणजे त्या अशा लूज राहतात, अशा सुंदर दिसतात, नाहीतर मग त्या वाकड्या तिकडे दिसतात. तंगूसमध्ये जर केल्या तर ते वाकडे तिकडे दिसतात, ते बरोबर नाही दिसत. तर आता हे जे साईड आहे, ह्या साईडचे मोती आहेत, ह्या आतल्या याला काही नाही करायचं आहे आपण. हे जे साईडचे मोती आहेत याच्यामध्ये आपण सुई काढून घ्यायची अशी. आणि इथे आता आपण चुरमुळ्यांना सुरुवात करायची. पहिल्यांदा हे 2 मी क्रीम कलरचे घेतलेत. परत हे 2 येलो, सेम वरचे जसे आपण माळ ओले ना त्याच पद्धतीने ओवून घ्यायचे आहे. 8 नंबर. परत एक हा गोल्डन मोती. आता क्रीम नाही घ्यायचे, आता नुसते येलो घ्यायचे. येलो 2, एक गोल्डन, 8 नंबर मोती. परत एक हा गोल्डन मोती. परत 2 येलो, 2 येलो, एक गोल्डन, 8 नंबरचा मोती. परत एक गोल्डन, परत 2 येलो. एक गोल्डन, 8 नंबर, परत एक गोल्डन. 1 2 3 4 म्हणजे 8 नंबरच्या मोत्यांचे मी 4 कप्पे तयार करून घेतलेले आहेत. आता हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपण. सैल पण ठेवायची नाही आणि खूप ओढून पण घ्यायची नाही आहे दोरा. हे लटकन पण तुम्हाला आवडीने तुम्ही बनवू शकता. कसं पण तुम्हाला जसं छान वाटेल तुम्ही ह्याला अजून डेकोरेट करू शकता छान पद्धतीने, वेगवेगळे कॅप्स वगैरे वापरून, किंवा एकदम सिंपल पण ठेवू शकता गोल्डन मोती न वापरता. हे तुमच्या आवडीवर आहे. या मोत्यातून, सगळ्या मोत्यातून मी हे दोरा वरती घेऊन आलेली आहे. आणि आता या पुढच्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची एका. आता इथे परत हे सेम असंच्या अशी माळ ओवून घ्यायची आणि परत सेम वरती, आणि ह्या अशा पूर्ण 1 2 ह्या चारही साईडनी, बाहेरच्या साईडनी ह्या झुरमुळ्या आपण तयार करून घ्यायच्यात. आतमध्ये काही करायचं नाही, इथे आपण कॅन्डल ठेवण्यासाठी केलेला आहे. तर हा असा आपला सुंदर असा हा आकाशकंदील तयार झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.